ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच माजी स्थायी समिती सभापती श्री संजय देवराम भोईर यांचा वाढदिवस प्रभागामध्ये अतिशय उत्साहाने व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला। माजिवडा गावातील साईनाथ नगर या वस्तीमध्ये होणाऱ्या चोऱ्या व इतर अवैध कामे यांच्यावर नजर ठेवण्याकरता CCTV कॅमेरे बसवण्यात आले। वस्तीच्या काही भागांमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून दिवे बसवले गेले नसल्यामुळे अशा भागांमध्ये संजय देवराम भोईर यांच्या माध्यमातून हॅलोजनही बसवण्यात आले। साईनाथ नगर ही वस्ती प्रामुख्याने नॅशनल हायवेच्या बाजूला असून सातत्याने या ठिकाणी वर्दळ सुरू असते। याच वस्तीला लागून माजिवडे गावात तसेच लोढा रुस्तमजी या गृहसंकुलाच्या ठिकाणी जाण्याचा मुख्य रस्ता असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध ठिकाणी CCTV बसवण्याचे काम श्री संजय भोईर यांच्या माध्यमातून करण्यात आले। माजिवडा गाव आता 2 राष्ट्रीय महामार्गांच्या मध्ये असल्यामुळे दिवसेंदिवस या गावाचे रूप पालटले जात आहे। गावामध्ये वाढत असलेल्या आधुनिकीकरणाच्या माध्यमातून विविध भागातून येणाऱ्या लोकांची काळजी घेणे हे देखील नगरसेवक या नात्याने आमची जबाबदारी असल्याचे संजय भोईर यांनी सांगितले। या कार्यक्रमाच्या वेळी माजी नगरसेविका सौ उषा संजय भोईर तसेच साईनाथ नगर या वस्तीतील व माजिवडा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात प्रामुख्याने योगेश मुलुंडकर, उपविभाग प्रमुख शिवसेना शिंदेगट, ज्येष्ठ समाजसेवक रत्नाकर पवार, मनीष वाल्मिकी, कृष्णा लक्ष्मण राठोड, श्रीराम, शेकडो कार्यकर्ते व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। संजय देवराम भोईर यांचा औक्षण तसेच केक भरून वाढदिवस साजरा करण्यात आला। आज माझ्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण प्रभाग क्रमांक 8मध्ये जी कामं त्या ठिकाणी आम्ही घेतली होती आणि सर्वच रस्ते त्या ठिकाणी असतील, म्हणजे बालकोम दादलानी रस्ता त्या ठिकाणी आहे, त्याचं आम्ही भूमिपूजन केलेलं आहे। त्यानंतर बालकोम नाका ते साकेतपर्यंत जे फुटपाथ आणि गटर्स हे दोन्ही त्या ठिकाणी बनवण्याच्या संदर्भात त्याचंही भूमिपूजन केलेलं आहे। कोलशेतलाही त्या ठिकाणी आम्ही आरोग्य शिबिर त्या ठिकाणी घेतला होता आणि आज आपण साईनाथ नगरमध्ये जे आम्ही त्यांनी सांगितलं होतं, त्यांची मागणी होती की आमच्या भागामध्ये लाईट्स त्या ठिकाणी व्यवस्था नाही, जिथं महानगरपालिकेचे पोल्स त्या ठिकाणी लागू शकत नाही, तशा ठिकाणी आम्ही हॅलोजन त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि CCTV कॅमेरे जे लावलेले आहेत ते सुरक्षेच्या माध्यमातून जे स्लममध्ये ज्या ठिकाणी लोक रोजगारासाठी त्या ठिकाणी बाहेर जातात आणि त्यांची घरं त्या ठिकाणी तशीच असतात आणि त्याच्यातनं घरात चोरी होऊ नये या दृष्टिकोनातनं आणि मुलीची छेडछाड किंवा काही त्या ठिकाणी होऊ नये या माध्यमातून आज आम्ही CCTV कॅमेरे त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आम्ही ज्या ठिकाणी आम्ही ह्या सर्वांची जी मागणी होते त्या मागणीनुसार आम्ही ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न करतो। आम्ही आश्वासन त्या ठिकाणी देत नाही, पूर्तता त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आणि आज आम्ही चांगल्या पद्धतीने ह्या भागामध्ये आम्ही ही सर्व चांगली डेव्हलपमेंट त्या ठिकाणी आहे। त्या डेव्हलपमेंटला आम्ही सर्वच लोक त्या ठिकाणी सहकार्य करतात आणि सहकार्य करत असताना या भागातल्या जेवढी डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करता येईल ती करण्याचा प्रयत्न आहे आणि यापुढे अशाच पद्धतीचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करण्याचा आमचा सर्वांचा मानस त्या ठिकाणी आहे। आमचे सर्वच उपविभाग प्रमुख त्या ठिकाणी योगेश मुलुंडकर आहे, शाखा प्रमुख शैलेंद्र नाईक त्या ठिकाणी आहे, संदेश पवार आहे, अरविंद भोसले आहे, रत्नाकर पवार साहेब त्या ठिकाणी आहेत आणि राम आहे। हे सर्वच त्यांचे सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आम्हाला जी कामं त्या ठिकाणी करायची आहेत त्यांच्या ज्या सूचना येतात त्या सूचनेप्रमाणे त्या ठिकाणी ही कामं करण्याचा प्रयत्न करतो आणि आज विधायक कामं जी त्या ठिकाणी आम्ही घेतलेली ती लोकाउपयोग त्या ठिकाणी असतील तर ती तशीच कामं त्या ठिकाणी घेतलेली आहेत, कुठेही कोणाच्या फायद्यासाठी त्या ठिकाणी घेतलेलं नाही, लोकांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आम्ही कामं आज भूमिपूजन केलेलं आहे।
रोज घडणाऱ्या विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी डेली 2.0 हे न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.